बहाराम नामा गायकवाड. शाहू कारवाई विलास भोईर नगरसेविका म्हणजे मिस्टर आहेत आणि आमचा भाऊ संतोष गायकवाड. ही शाळा 2010 पासून इथे आहे. मागणी विलास भोईरची आहे आणि संतोष गायकवाडची मागणी आहे का शाळा तोडून टाका. ॲक्च्युली आमची ही प्रॉपर्टी सामायिक आहे, 3 भावांची आहे. 20 गुंठे जागा आहे. तर मी त्यांना काय सांगितलेलं होतं का 6.5 गुंठे प्रत्येकाच्या हिश्श्याला 6.5 गुंठे येतो, माझ्या हिश्श्याला शाळेची जागा देऊन टाका. ते बोलले काय नाही, पहिले शाळा डिमोलिशन करा मग आपण हिस्से करू. हो आहेत ना, शाळेचे परवाने आहेत. 1200 विद्यार्थी आहेत. मागणी काय नाही, ठीक आहे. आम्हाला जर तोडायची होती महापालिकेला तर त्यांनी एप्रिलला जर आम्हाला सांगितलं असतं, मार्च एप्रिलला सांगितलं असतं तरी आम्ही ठीक आहे तोडून दिली असती. पण आता 2 दिवसात शाळा चालू होणार आहेत म्हणजे मुलांचं काय, मुलांचं भवितव्य खराब आहे ना. आमची एकच मागण्या लागलं तर आम्हाला 1 वर्षाची मुदत द्यावा. तर आम्ही मग पालकांना सांगणार बाबा ठीक आहे पुढच्या वर्षी आम्ही शाळा बंद करतोय. आता पूर्वीची शाळा जी होती आमची धोकादायक होती आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून संस्थेने निर्णय घेऊन या ठिकाणी शाळा जी आहे ती स्थलांतरित केली होती. आणि या ठिकाणी सर्व सुविधांनी जी शाळा जी आहे ती परिपूर्ण आहे. या ठिकाणी वर्ग खोल्या चांगल्या आहेत, विजेचा भरपूर हे आहे, त्याच्यानंतर ग्राउंड आहे, शौचालय आहे, सायन्स लॅब आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब आहे, शिक्षकांसाठी शिक्षक खोली आहे. सगळ्या सुविधांनी जी आहे ती परिपूर्ण ही शाळा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं शिक्षण होत होतं. उशिरा का होईना शाळा स्थलांतराची परवानगी आपण जी आहे ती मिळवली होती आणि परंतु 2 दिवसापूर्वी कालच या ठिकाणी जे आहे ती कळंबोली महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणावर शाळेवर कारवाई होत आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सदर कारवाई जी थांबवावी आणि आम्हाला सर्वांना दिलासा द्यावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून. 2 दिवसापूर्वी परवा दिवशीच आपण आयुक्तांना पत्रव्यवहार तसा केला होता. माझ्या पद्धतीने मी सुद्धा केलेला होता आणि आयुक्तांना केलेला, उपायुक्तांना पण आपण पत्रव्यवहार केलेला होता. तरी सुद्धा कारवाई काही थांबली नाही. तर माझी अशी विनंती आहे की ही कारवाई थांबावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. आमचं पूर्ण पालकांचं म्हणणं आहे की 9वी-10वी वर्ष, 9वी मुलांचं 10वी मुलांचं वर्ष नुकसान होणार आहे ना. आता ऐन वेळेस सांगणार तर कुठे ऍडमिशन करणार आम्ही हा. आणि हे म्हणतात की आमचे माणसं तोडतायत. आता तुम्ही सहकार्य कशाला करताय त्यांना हा. आमचं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त हे करा, सपोर्ट करा आणि हे तोडायची नाही. मुलांचं नुकसान होतं 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये. आता लगेच कुठं ऍडमिशन फुल होणार आहेत सर. माझं एवढंच बोलणं आहे की ही शाळा 1 वर्ष आम्हाला म्हणजे इथून हलवून द्यायची नाहीये. काही वेळ आम्हाला वेळ दिला नाही, काही त्यांनी टाइम दिला आम्हाला दिलेला नाहीये. यांचे काय असेल ते परस्पर यांची मॅटर करून घ्यावे. आम्हाला पेपर पण नको, आम्हाला फक्त आम्हाला शाळा पाहिजे 1 वर्षासाठी. आम्हाला टाइम